धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा डिझेलची टंचाई सुरू झालेली आहे। अनेक पेट्रोल पंपावर डिझेल टंचाईचा सामना करावा लागतोय आणि अनेक ठिकाणी असे बोर्ड पाहायला मिळतात की डिझेल शिल्लक नाही आहे। त्यामुळं पेट्रोल पंपावर येणाऱ्या वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। अनेक वाहन चालक जे आहेत ते जी वाहतूक व्यवस्था आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे। वाहन चालक आपल्यासोबत डिझेल मिळालं झाले नाही मिळालं। किती पंपावर मिळालं? आता 4 पंप बघितले मी, नाही मिळालं नाही, शिल्लक नाही आहे। कुठून आला तर कुठं जायचं? इथं वाशील चाललो। काय टेम्पो रिकाम आहे, अंडे तर वाशील चाललो। कशासाठी? अंडे आणण्यासाठी। अच्छा, म्हणजे तिथून वाशीतून अंडे घेऊन येतात पण आता डिझेल नाही आहे, जाते का टेम्पो? नाही, आता डिझेल संपलंय, पुढच्या पंपावरती बघतो। अशी परिस्थिती आहे, 3 ते 4 पेट्रोल पंपावर ते फिरत आहेत, मात्र डिझेल नसल्याची परिस्थिती पाहायला मिळते। मॅनेजर आहेत, किती दिवसापासून डिझेल नाही आहे? 4 दिवस झाला डिझेल। का बरं? वरून मालच येत नाही ना आपल्याला। माल येईल त्या टायमाला आपण विकू, अशी परिस्थिती आहे। दररोज किती डिझेलची विक्री होत होती आणि आता काय परिस्थिती? 2-2.5 हजार विक्री होती। आता पेरणी चालू झाली, नांगरणी पेरणी शेतकऱ्यांनी। मग सध्या माल शिल्लक नाही, त्याच्यामुळे आता 400-500 बी द्यायला माल शिल्लक नाही आपल्याला। शेतकरी माघारी जात आहेत, किंडा घेऊन येतात, माघारी जातात, गाडीवाले माघारी जातात, काय करणार आहे आपण? अशी परिस्थिती। किती दिवसापासून चाललंय हे सगळं? हे 4-5 दिवस झालं। गेल्या आठवड्यात पण टंचाई होती। गेल्या आठवड्यात तरी बी थोडं होतं म्हणून दिलतो ना आपण शेतकऱ्याला। आता गेल्या आठवड्यात संपल्यामुळे आता आठवडा होऊन गेलं, मालच ना आपल्याकडं। गाडी देणं आपली, सोलापूर गाडी उभा आपली। किती शेतकरी येतात दिवसभरातून? दिवसभर 25-30 शेतकरी येतात आपल्याला। कोण डिझेल कॅन्डामध्ये देत ना, पलीकडे पंपोला देत नाही, कोण गावातलं देत नाही, अंबिका पंपोला देत नाही। ते आमच्यात ती द्यायला आता मीटिंगमध्ये जाऊन बसून आलं तर मॅनेजर, शेतकऱ्याची नावं बी नंबर लिहून घेऊन द्या म्हणते ती, म्हणून ते द्यायला तर आम्ही चालू केलं। पहिले तर आम्ही बी देत नव्हता, आता वरून सांगितलं म्हटलं दे म्हणल्यावर आम्ही द्यायला लागला होता। मशागतीची कामं आहेत सुरू, पेरणी तोंडावर आहे, अशा परिस्थितीमध्ये डिझेल टंचाई आहे। एक दुसरी जी वाहतूक व्यवस्था आहे ती देखील यामुळे विस्कळीत झालेली आहे। मात्र याचा सर्वाधिक फटका बसतोय तो पेरणीला, मशागतीच्या कामाला। डिझेल टंचाई असल्यानं साहजिकच आहे ही कामं खोळंबली आहेत, ती लांबणार आहेत। आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।